चला तर मंडळी, आज आपण फरसबीची भाजी बनवतोय। तुम्ही म्हणाल फरसबीची भाजी तर आम्ही सुद्धा बनवतो, पण आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहोत। नेहमी एकाच पद्धतीने जर तुम्ही फरसबीची भाजी बनवत असाल तर एकदा या माझ्या पद्धतीने बनवून तर बघा, तुम्हाला आवडेलच ही रेसिपी। शिवाय चवीला सुद्धा एकदम वेगळी आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। यासाठी फरसबी घेतलेली आहे। फरसबी मी सुरुवातीला चांगली धुवून घेतली। व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर पाणी काढून टाकलेलं आहे। आता आपल्याला ही चिरून घ्यायची आहे। तर फरसबीचे देठ काढायचे आणि थोडंसं मीडियम आकारामध्ये आपल्याला ही चिरून घ्यायची आहे। मंडळी, तुम्ही कशी बनवता फरसबीची भाजी मला कमेंटमध्ये नक्की तुमची रेसिपी शेअर करा, म्हणजे पुढच्या वेळेस मी तुमच्या पद्धतीने नक्की बनवण्याचा प्रयत्न करीन। हे बघा, मीडियम आकारामध्ये अशी ही चिरून घ्यायची आहे। कधी कधी आपण बारीक चिरतो ना फरसबीची भाजी, तर या पद्धतीने अशी ही मी चिरून घेतलेली आहे। हे बघा, अशीच सगळी फरसबीची भाजी चिरून घ्यायची। तर भाजी मी सगळी हे बघा चिरून घेतलेली आहे। सुरुवातीलाच धुवून घेतली आहे, त्यामुळे आता धुवायची गरज नाही। कढई गरम करायला ठेवली आहे। तेल घालूया यामध्ये। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे। आता यामध्ये घालूया 1 चमचा जिरं। यानंतर घालायचं आहे हिंग पावडर। आता घालूया भरपूर कढीपत्ता। कढीपत्त्यामुळे भाजी, कोणतीही भाजी आहे ना, चवीला चांगली लागते। मस्त असा कढीपत्त्याचा सुगंध यायला लागलाय। सुगंध यायला लागल्यानंतर यामध्ये आपण चिरून ठेवलेली फरसबीची भाजी आहे ती सगळी भाजी यामध्ये घालायची आहे। आता यामध्ये पाणी असेल तर ते तेल उडण्याची शक्यता असते, यासाठीच मी सुरुवातीला भाजी धुवून घेतली आणि त्यानंतर चिरून घेतली। भाजी घातल्यानंतर यामध्येच अर्धा चमचा आपल्याला हळद पावडर घालायची आहे आणि ही परतून घ्यायची आहे चांगली व्यवस्थित। आणि परतून घेतल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला ही 50% भाजी शिजवून घ्यायची आहे। 2-3 मिनिटं असं मिक्स करून भाजी चांगली परतून घेतली आहे तेलामध्येच। झाकण ठेवूया आणि 2-3 मिनिटं याला चांगली स्लो फ्लेमवर वाफ काढून घेऊया। भाजी शिजते तोपर्यंत आपण एक वाटण बनवूया। मिक्सरच्या भांड्यात एक रफली चॉप केलेला उभा चिरलेला कांदा घातलाय। कांदा मोठा होता म्हणून एक घातलेला आहे। थोडेसे शेंगदाणे घालायचे। हे कच्चेच शेंगदाणे आहेत, तुम्ही भाजून घालू शकता। थोडंसं ओलं किसलेलं खोबरं घातलंय। एक तुकडा आल्याचा, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या। यानंतर भाजी तुम्हाला किती तिखट हवी त्याप्रमाणे मिरच्या घालायच्या आहेत। तर या हिरव्या मिरच्या तिखट आहेत, मी 3 मिरच्या घातल्यात। भरपूर हिरवी कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर घालायचं आहे यामध्ये पाणी। तर गरजेनुसार पाणी घालायचं। पाणी एकदम जास्त सुद्धा घालू नका। झाकण लावून बारीक एकदम मिक्सरला वाटून घ्यायचं। छान असं वाटण आपलं हिरवगार तयार झालेलं आहे। 2-3 मिनिटात भाजीसुद्धा आपली मस्त ही बघा शिजलेली आहे, 50% शिजली आहे। एकदा मिक्स करून घेऊया। मस्त अशी शिजली आहे। यानंतर यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ना, ते वाटण घालायचं आहे। आता घालूया धणे आणि जिरे पावडर मिक्स होती ती घातली आहे। यानंतर 1 चमचा गरम मसाला घातलाय। इथे तुम्ही लाल तिखट घालू शकता, पण मी हिरव्या मिरच्या तिखटच होत्या मिरच्या घातल्यात म्हणून मी इथे लाल तिखट घातलेलं नाही। चवीप्रमाणे मीठ सुद्धा इथेच घालायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं चांगला हा मसाला भाजीसोबतच परतून घ्यायचा आहे। मसाला हा कच्चा असल्यामुळे असा परतून घ्यायचा आहे चांगला, 2-3 मिनिटं तरी परतून घ्यायचा, म्हणजे हा कच्चा राहत नाही। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर आपण ही फरसबीची भाजी आहे ना, ती थोडीशी रस्सेवालीच बनवतोय, तर गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे। तुम्हाला जर ही भाजी पातळ हवी असेल किंवा घट्ट हवी असेल त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। चांगली याला एक उकळी काढून घ्यायची। यानंतर इथे मी बटाटा घेतला आहे मोठ्या एकच बटाटा आहे मोठा, मोठ्या फोडी करून घेतल्या आहेत। तो बटाटासुद्धा यामध्येच घालायचा आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून ही भाजी चांगली शिजवून घ्यायची एकदम स्लो फ्लेमवर, म्हणजे बटाटा आणि भाजी चांगली शिजली जाते। बटाटा मी सुरुवातीला घातला नाही, कारण फरसबी शिजायला थोडा वेळ लागतो आणि बटाटा लगेच शिजतो, यासाठीच मी नंतर घातलेला आहे। भाजी मस्त शिजलेली आहे। सुरुवातीलाच आपण फरसबी परतून घेतली होती तेलावर, त्यामुळे नंतर भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही। मस्त अशी चमचमीत फरसबी बटाट्याची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे। आपण प्रत्येक वेळेला सुकी भाजीच बनवतो, तर मंडळी तुम्ही कधी अशी ही रस्सेदार फरसबीची भाजी बनवली आहे का? बनवली नसेल तर एकदा बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करायला विसरू नका। आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। आजची रेसिपी ही कशी वाटली हे सुद्धा मला नक्की सांगा। जरा ही आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा।